अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव गोविंदा. रोज कष्ट करूनही त्याच्या घरात नेहमीच दारिद्र्य होतं. एके दिवशी खूप निराश होऊन तो स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, "काय रे गोविंदा, एवढा खिन्न का आहेस?" गोविंदाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, "माझ्या कष्टाला फळ मिळत नाही. घरात अन्न नाही, सुख नाही." स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, "तू उद्या सकाळी शेतात जा आणि जे काही मिळेल ते घेऊन ये." दुसऱ्या दिवशी गोविंदा शेतात गेला. तिथे त्याला एक जुना मडकं सापडलं. त्याने ते घरी आणलं. आश्चर्य म्हणजे त्या मडक्यातून रोज थोडं धान्य निघू लागलं. गोविंदाचं घर हळूहळू भरभराटीला लागलं. काही दिवसांनी तो पुन्हा स्वामी समर्थांकडे गेला आणि कृतज्ञतेने म्हणाला, "महाराज, तुम्ही माझं आयुष्य बदललं." स्वामी समर्थ हसून म्हणाले, "मी काही केलं नाही. तुझा विश्वास आणि मेहनत यांनीच तुझं नशीब बदललं." तात्पर्य: विश्वास, संयम आणि कष्ट यांच्यावर श्रद्धा ठेव.